राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा, परिच्छेद 20वा। या परिच्छेदामध्ये आत्मबोध करून ही शंका झालेली आहे। शिकून सुद्धा तो शिकला नाही आणि शंका झाली। कळून देऊन कळालं नाही, ऐकू येऊन ऐकिलं नाही। ऐकावं लागतं, ऐकल्यावर ते ऐकावं लागतं आणि ऐकण्यासाठीच ऐकावं लागतं। ऐकायचे तरी का म्हणून ऐकण्यामुळं, आहे का नाही? मग जे ऐकणं आहे, जे ऐकणं आहे
त्या ऐकलेल्यावर आहे. ऐकणं कशावर आहे? ऐकलेल्यावर आहे. मग ऐकणं संसारातलंही आहे आणि ऐकणं परमार्थातही आहे. घडीभर करता विचार केला तर संसारातलं ऐकून नाही ऐकलं तरीही जमल, है का नाही? पण परमार्थामधलं ऐकलेलं हे ऐकावंच लागतंय. ऐकलेलं ते समजून घ्यावंच लागतंय. आणि जर समजा समजत नसेल तर मग समजलं नाही मला आणखी सांगा, ही म्हणणं वेगळी गोष्ट आहे. पण समजून ही पुन्हा जर समजून घ्यायचं नसेल, समजून ही बोलल्याला समजलंय तरी पण जर ते पटवून घ्यायचं नसेल तर समजून न घेणे म्हणजे पटवून न घेणे. पटवून न घेणे म्हणजे ते न बांधणे आहे. आणि न बांधणे म्हणजे न बोध होणे आहे. आणि न बोध होणे म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणावं मग त्याला? दैव दुर्विलासाचं लक्षण म्हणा. त्याचं दैव दुर्विलासाचं लक्षण. मग या ठिकाणी सद्गुरूनं त्याला कितीतरी युक्तीनं पटवून दिलंय. बऱ्याच युक्त्या, शास्त्र ज्ञान बरंच सांगितलंय. तरी पण त्याला ते सांगितलेलं समजायलंय, पण तो पटवून घ्यायना झालाय. जर पटवून घ्यायचंच नसेल तर मग ऐकण्यात काय अर्थ आहे? है का नाही? ऐकण्यात काय अर्थ आहे? जर जीव द्यायचाच नाही तर मग जीव द्यायला जाण्यात काय अर्थ आहे? हे म्हणजे जीव देण्यासाठी आपल्याला ऐकायचंय आणि जीव देऊ वाटा नाही. शास्त्र ऐकणं म्हणजे काय आहे? जीव देणं आहे, है का नाही? कामून द्यावा त्या जीवाचा काहीतरी आपल्याला प्रत्यय आलेला असावा की याच्या ह्या जीवदशेमध्ये दुःख आहे. जीवदशेत दुःख आहे म्हणून तर परमार्थ करतात ना. उगच परमार्थ करतात का? काहीतरी कारण असन का नाही? मग कारण काय? ते कारण हे कळलेलं पाहिजे. संसारामध्ये दुःख आहे आणि आम्हाला सुखाची इच्छा आहे असं कोणाला वाटत नाही? प्रत्येक जणाला आहे का नाही सुखाची इच्छा? मग त्यात ही क्षणिक सुखाची इच्छा आहे. सुखाची इच्छा पहा कशी, तर क्षणिक सुखाची इच्छा करायलेत का नित्य निरातिशय आनंदाची इच्छा करायली तर म्हणजे ते सुख संपावं असं सुखाची इच्छा करायलीत का? संपणाऱ्या सुखाची इच्छा कोणी करीत नाही. ते सुख संपूच नाही, हे का नाही? अशी इच्छा करतात का प्रत्येक जीव? मग तसं सुख संसारात आहे का? मग ते सुख कुठं आहे? परमानंदाच्या प्राप्तीमध्ये आहे, आत्मज्ञानामध्ये ते सुख आहे. मग ते जर सुख पाहिजे असेल तर ती जीवदशा सोडावी लागेल का नाही? है का नाही? आणि ते तर सोडू वाटाना आणि हे घेऊ वाटायले, असं कसं होईन बरं? गुरुजी दृष्टांत सांगत होते, म्हणले एका चिमणीला असं उडत उडत जात असताना तिला एक हरभऱ्याचा ते डाळीचा एक खे दिसला. डाळ एकच डाळ. मग ती तिथं थांबली
ते डाळ घेण्यासाठी. मग तिनं ती चुंचीत घेतली ती डाळ. मग तिच्या लक्षात आलं, आज आपल्या बाळाला खिचडीच करू. आज आपल्या बाळाला काय करू? खिचडी करू. म्हणून तिला वाटलं, जर तांदळाचा एखाद्या जर दाणा भेटला तर बरं होईल. आणि मग ते दैवयोगाने तिला तांदूळही दिसला. मग आता ते दोन्ही न्यायचंय ना, खिचडी करायची म्हणल्यावर दोन्ही न्यायचंय. मग आता पहिला जे डाळीचा दाणा घातला होता तो चुंचीमध्येच होता, है का नाही? आणि ते तांदळाचा दाणा हे कशात घ्यायचाय? आता ती डाळ थोडी जाड असते आणि तांदूळ बारीक असते, है का नाही? आता ते तांदूळ घेता वेळस ते येईच ना चुंचीमध्ये. काय आहे ना, ते अगोदर तो जाड असणारा डाळ ती चुंचीत धरलेल्यामुळं तांदूळ कसा चुंचीत बसन ते घेता येईल. मग तिनं ती डाळ खाली टाकली, हे घेतलेली डाळ खाली टाकली. तिला वाटलं तांदूळ येणार, आणि मग तिनं ती टाकून दिली आणि मग तांदूळ घेतले. मग तांदळाचा दाणा मध्ये धरला चुंचीमध्ये. चुंचीतच धरावं लागल ना. आणि मग तिला वाटलं आता डाळीचा दाणा घ्या. मग ते डाळीचा दाणा घ्यायला चालली तर ते तांदळाचा पडायला. दोन्ही जमतं का न्यायला? मग त्या चिमणीला असं सांगावं लागतं की बाई, हे दोन्ही जमत नाही. कोणतंही एक होईल. एक तर संसार तरी होईल, नाही तर परमार्थ तरी होईल. असं हे कोणाला सांगावं लागतं? चिमणीला. म्हणजे ज्याची बुद्धी विकसित झालेली नाही अशांना सांगावं लागतं, है का नाही? दोन्हीही. मग शिष्याला काय वाटायले? दोन्ही व्हावं, है का नाही? आता दोन्ही कसं जमल बरं ते? नाही तर मग त्या चिमणीला दोन्ही नेता आला असतं की. तसं ह्या दोन विरुद्ध गोष्टी आहेत, परमात्मा आणि प्रपंच संसार. ह्या कशा आहेत? विरुद्ध गोष्टी आहेत. मग दोन विरुद्ध गोष्टी एका ठिकाणी येतील का? दोन विरुद्ध धर्माचे दोन पदार्थ हे एका ठिकाणी येऊ शकत नाहीत. हा नियम आहे सृष्टीचा, है का नाही? मग तसा जो परमात्म्याचा जो बोध आहे, आत्मज्ञान आहे, ते आत्मज्ञान घेत असताना अगोदर जे आपल्या जवळ होतं ते टाकूनच द्यावं लागतं. ते ठेवून हे घेता येत नाही. जे दुर्गुण आहेत ते टाकून द्यावेत लागतात. पूर्व अनुभव जे आहे ते टाकून द्यावाच लागतो, है का नाही? मग ते परमात्म्याचा अनुभव प्राप्त होण्यासाठी जो काही हा मिथ्या संसारिकातला विषयाचा आनंद हा टाकूनच द्यावा लागतो. म्हणजे जीवदशा टाकून देऊनच परमात्मा रूप होता येतं. करीतो जीवा नाश तुझसाठी, तुकाराम महाराज म्हणले. जीवाचा नाश मी करायला तयार आहे. कोणासाठी? तुझ्यासाठी. मग तुम्हाला प्राप्त होशील का नाही? पूर्वतयारी सांगितली, मी करतो जीवाचा नाश, है का नाही? पण जीवानेही तसा निश्चय करतात जीवही, नका आम्हाला संसार नकोय, संसार दुःखमुळ आहे, हे परोक्ष ज्ञान झालेलं असतंय. पण जेव्हा ते टाकून द्यायची बारी येते त्यावेळेस तो टाकून दे वाटत नाही. टाकून देऊन त्याला परमानंदाची प्राप्तीच हवी आहे. पण ज्यावेळेस परमानंदाची प्राप्ती व्हायची असते तसा योग आलेला असतो,
त्यावेळेस तो जीवपणा सोडित नाही. आणि ज्यानं ज्यानं परमानंद आता आपल्याला प्राप्त होणारच आहे, त्यावेळेस अनेक जणांना जीवपणा सोडलेला नाही, म्हणून त्याला परमानंदाची प्राप्ती झाली नाही. पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागला, आणखी दुसरा जन्म घ्यावा लागला. मग जर स्वरूपाची प्राप्ती ही जवळ आली असेल तर पूर्वग्रह जो आहे आपल्या वृत्तीचा तो त्यागल्याशिवाय ते घेता येत नाही. तशीच अवस्था या शिष्याची झाली आहे. कारण इथं सर्व मिथ्या आहे. सर्व मिथ्या हे जाणून शरणरिगा. आता इथं सर्व म्हणल्यावर काय काय आलं त्याच्यात? त्याच्यात वेद आले, गुरु आले, है का नाही? त्याच्यात झालेला बोधी आला. हे सगळं मिथ्या जाणून शरणरिगा देवाच. मग ही शरणागती, या शरणागतीला अनन्य शरणागती म्हणतात. अनन्य जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी वारी जन्म मरण. कोणाचे? जे अनन्य शरण. आणि अनन्य कशाला म्हणतात? सर्व मिथ्या जाणून, याला म्हणायचं अनन्य शरण आला. तसं याची अनन्यता जी आहे ती कमी पडायची. तर्कदृष्टीची अनन्यता. हा, सर्व भावानं तो शरण जाय नाही. म्हणजे गुरु सांगायले ते सर्व मानायलाय का? म्हणजे तो कसा शंका करतो? महाराज, ही ईश निर्मित सृष्टी कधीपासूनची आहे? अनंत कालाची आहे. गुरुजीलाच म्हणतो. आणि अनादी आहे. मग त्या ज्ञानी मुक्त आहेत. ज्ञानी हे मुक्त आहेत. ज्याला ज्याला ज्ञान झालंय ते मुक्त आहेत. आणि अज्ञानी बद्ध आहेत. अज्ञानी बद्ध म्हणजे ज्ञानी मुक्त आणि अज्ञानी बद्ध, आहे का? मग कोणी मग प्रपंच करून सुखी आहे. प्रपंचात हे काही सुखी आहेत, आनंदी नाही बरं का, सुखी आहेत. आणि काही प्रपंच करून दुःखी आहेत. पण अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. अशी प्रपंचधारा म्हणजे ह्या प्रपंचधारेमध्ये कोण कोण आहेत? मग काही प्रापंचिकही आहेत आणि काही पारमार्थिकही आहेत. परमार्थ करणारी ह्या प्रपंचधारामध्येच आहेत ना, आणि प्रपंच करणारे आहेत. मग यामध्ये ज्ञानी मुक्त आहेत आणि प्रपंच करणारे त्याच्यात काही सुखी आहेत आणि काही दुःखी आहेत, है का नाही? आणि मग ही अशी प्रपंचधारा अनादिकालापासून, है का नाही, चालूच आहे ना. बंद आहे का? आता आतापर्यंत आपल्यापर्यंत तर आली ना, है का नाही? म्हणजे ही कशी केव्हापासून चालू आहे? मग ही धारा अनादिकालापासून चालू आहे. मग जर ही प्रपंचधारा स्वप्न समान जर तुम्ही सांगता तशी असेल, ही प्रपंचधारा कशी सांगायला तुम्ही? स्वप्नाप्रमाणे आहे. मग अशी जर मानावी स्वप्नाप्रमाणे, तर स्वप्नाप्रमाणे काही कालच आपल्याला ती प्रतीतीला यावी. अनादिकालापासून कशी प्रतीतीला येईल? कशी असेल ही? म्हणजे ही प्रपंचधारा ही तुम्ही अनादी सांगतात, हा, आणि मिथ्या सांगायला, है का नाही? आणि स्वप्नाचा दृष्टांत करून सांगायला की स्वप्नाप्रमाणे आहे. मग स्वप्न किती वेळा असतं? मग तसं काही काळच हे दिसावं.
प्रपंचधारा ही काही काळच व्हावी, पण तुम्ही तर म्हणता ही अनादी कालापासून आहे. मग तुम्हाला असं म्हणता येणार आहे का नाही? तुम्हाला असं म्हणता येणार नाही. स्वप्नाप्रमाणे अल्पकाल स्थायी संसार असेल तर हा जो संसार आहे हा स्वप्नाप्रमाणे जर अल्पकाल असेल तर घंटा 2 घंट्याचा असा जर मानला तर त्यामध्ये बंध मानता येणार नाही. कारण तुम्ही बंध किती कसं सांगायलात, अनादी कालापासून बंध सांगायलात का नाही, हे का नाही? आणि स्वप्नाप्रमाणे ही धारा सांगायला तुम्ही, मग हे अल्पकालच दिसायला पाहिजे ना. मग अनादी काल म्हणायला जमायचं नाही, है का नाही? बंध कधी सांगायला तुम्ही, अनादी कालापासून सांगायला. मग बंध अनादी कालाचा आहे असे म्हणता येणार नाही तुम्हाला. मग बंधही तुम्हाला स्वप्नाप्रमाणे अल्पकालच मानावा लागेल, अनादी कालाचा म्हणता येणार नाही. आणि बंध निवृत्ती करता सांगितलेली श्रवणादी साधने ही व्यर्थ होतील. मग ह्याचा काय उपयोग होणार आहे? वेद शास्त्र पुराणाचा श्रवणादी साधने हेच आहेत ना. मग ही साधने व्यर्थ होतील ना. या ग्रंथाचा काय उपयोग आहे? वेदशास्त्राचा काय उपयोग आहे? गुरुचा काय उपयोग आहे? कारण प्रपंच जर तुम्ही हा स्वप्नाप्रमाणे तुम्हाला ठरवायचाच असेल तर स्वप्न अल्पकाल असतंय, आणि मग अल्पकाल असल्यामुळं हा प्रपंच याला अनादी मानता येणार नाही. मग अनादी नाही तर त्याच्या निवृत्तीची काही गरज नाही. स्वप्न कसं आपण मत्या जातंय तसं हे बंध आपण मत्या जाईल, कारण बंध क्षणिक असेल स्वप्नाप्रमाणे. आणि मग तो जर बंध स्वप्नाप्रमाणे असेल तर बंध निवृत्ती करायची काय गरज आहे? अशी त्याला शंका झाली. आता ही शंका कुणाला होत असेल बरं? असा मनुष्य, त्याला कळायलंय का नाही सगळं? मग कळून कसा करायला? हे असेच काही परमार्थामध्ये आहेत, कळून सुद्धा ते त्याचा गुणच सोडित नाही. यालाच म्हणायचं शेवटचा गुण. हा कोणता गुण आहे? हा, सत्वगुण आहे. ही शंका सत्वगुणातून झालेली आहे. आणि हा गुण मायेचा लवकर जात नाही. हा गुण कोणाचा आहे? आणि हे तरी जाते, रजतम तरी जातील, पण सत्वगुण लवकर जात नाही. सत्वगुणानं काय होतंय? ज्ञान होतंय, आणि त्या ज्ञानानं प्रपंचाचं आपणाला संस्कार जडलेले. प्रपंचाचे संस्कार कोण्या गुणानं जळलेत? सत्वगुणानं जळलेत ना. मग भले त्याच्यामध्ये रजतमानं कार्य केलेले आहेत, पण जळून घेणं सत्वगुणाचंच कार्य आहे का नाही? ज्ञान होणं हे, म्हणून ज्ञान झाल्याशिवाय ते आपल्याला रजतमान करता आलं का ते कार्य? ज्ञान झालं तर कार्य करता येईल, है का नाही? म्हणून हा जो सत्वगुण आहे ना, हा लवकर जात नाही. पण याला डोळे झाकून जर घालविलं बळच तरच जातो, नाही तर असा जात नाही. बळच ढकलावं लागतंय. आता हे ढकलून द्यायला दुसरं कोणी वापरल्यावर जमन का? आपण आपल्यालाच उडी टाकावं लागन का नाही जीव द्यायचा म्हणल्यावर? का दुसऱ्याला म्हणावं लागतं का तो चल माया संग मला जीव देऊ वाटाना, मग ती वीर जवळ आली ती मला ढकलून दे, मला उडी टाकू वाटाना? असं घडत आहे का? आपण आपल्याला निश्चय पक्का करावा लागतंय की मला जीव द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. हा,
पण तिथे गेल्याच्या नंतर, त्या विहिरीजवळ गेल्याच्या नंतर, ब्रह्मस्वरूप समोर आल्याच्या नंतर ती जीवदशा, ती माया सोडू देत नाही. त्या आखरीचं मायाचं काय आहे? बंधन आहे. तिथंच माया आडवी ती. म्हणून तर अगोदरच निश्चय करावा लागतो. कधी? देहपाताच्या अगोदरच. ह्या गोष्टी जवाच्या तवा नसत्यात होत. नाही आता आणखी म्हातारपण खूप लांब आहे आणि मग नंतर निश्चय करू. पण हे आधीच गठुडं बांधून ठेवावं लागत आहे आधीच. कारण देह कधी पडेल याची निश्चिती का सांगता येतं का कधी पडेल म्हणून? त्याच्यामुळे आवरून बसावं लागतंय ना, हे का नाही? आवरून बसावं लागतंय. मोटर कवा बी येऊ, पाठीवर जाणं आपलं काम आहे ना. तसं आपण आपलं सगळं आवरून बसलेलं बरं का? आवरायचं ठेवून काही? आवरायचं काही ठेवूच नाही ना. त्यालाच म्हणते आवरून बसणं. मग आवरून बसणं म्हणजे सर्व निवृत्त करून बसणं, सर्व बाद करून बसणं आहे. आणि जे जे बाद करून बसतात का ते मुक्त असतात, ते जीवन मुक्त असतात. आहे त्या अवस्थेमध्ये मुक्त असतात, कारण ते आवरून बसलेलीत ना. मग मुक्त कोण? मुक्त कोण? आवरून बसलेला तो मुक्त, है का नाही? मग त्याचं ते आवरून बसणं ही जरी मुक्तता असेल तरी पण ही दृष्टत्व भावाला आहे. मुक्तता ही कशी आहे? दृष्टत्व भावाला यायली का नाही? आणि मग ती मुक्तता प्रतीतीला येणं ही, हा सद्गुरु म्हणतात, ही मुक्तता सुद्धा काय आहे? मिथ्याच आहे. ही श्रवण भक्ती सुद्धा मिथ्याच आहे. आणि तिच्यापासून मिळणारी मुक्तता ही कोणी बद्ध झालंच नाही. मग कोण बद्ध झालंच नाही तर मुक्त कोण होणार? मग बद्ध झालो तर असं जे वाटायलंय ते कसं वाटायलंय? कल्पनेत वाटायलंय, भ्रमात वाटायलंय. मग आपण जे बद्ध झालोत ते भ्रमात झालोत का खरे झालोत हे सांगण्याचा त्यांचा अभिप्राय. आपण खरे बद्ध झालोच नाही, कारण खरे आपण आहोत, खरी बद्धता नाही. सत्य कोण आहेत? आपण आहेत. बद्धता सत्य आहे का? मग तिला जर बद्धताला जर सत्यता द्यायची म्हणले आपण सत्य नाही. परमात्म्याला सत्यता म्हणता येणार नाही, कारण सत्य असतं ते एकच असतं. म्हणून बद्धता ही सत्य नाही. मग बद्धता सत्य नाही, मग बद्धता कशी झाली? मिथ्या झाली. आणि मग तीच सापेक्ष मिळणारी मुक्तता ही कशी झाली? आणि मग कोण मुक्त आहे कोण बद्ध आहे? हा वेदाचा सिद्धांत आहे. आणि हा शेवटचा शिखर सिद्धांत म्हणतात याला. शिखर. याच्यानंतर काय सांगाव? कोणी जीव झालं नाही, कोणी मुक्त झालं नाही, जगत झालं नाही. हा जो सिद्धांत आहे याच्या पुढं काय आहे मग? आता जसं एखादा कडा असतो, कडा, त्या कड्यापर्यंत जायला वाटा असते, पण कड्याच्या पुढं एकदम तुटलेला भाग असतोय, खाली खूपची खोलची खोल असतंय. तिथून काही गाडी जात नाही, मोटर जात नाही, माणसं जात नाहीत, काहीच नाही. म्हणजे त्या ठिकाणी प्रपंचधारा समाप्त होते. तिथे आता हा सांगायचा परमार्थ हा समाप्त होतो. जिथे मुक्त नाही, हे बद्ध नाही, तिथं मुक्तता नाही, है का नाही?
मग आपण हे जे केलं आहे हा भ्रम घालविण्यासाठी केले. भ्रम झाला होता हे मानावं लागल. पण भ्रम झाला होता ना, हे खरा झाला होता का? नाही. तो सुद्धा भ्रम भ्रमातच वाटू लागला. भ्रम झाला असं जरी वाटत असलं तरी तो मग असं कुठवर बी म्हणत गेलात तरी शेवटी तेच म्हणावं लागणार आहे का नाही. आता संसारिक हा भ्रमात आहे असं कोणाला वाटतंय? मुक्ताला वाटतंय, शास्त्राला वाटतंय. हा मग संसारिक हा भ्रमात आहे, त्याला भ्रम झालाय असं जे शास्त्र बोलतंय. पण तो त्याला भ्रम झालाय का? हा त्याला सत्य नाही, कारण भ्रम सत्य नसते. आणि तो भ्रमात आहे हे म्हणणंही कसं आहे? भ्रमातच आहे. हे म्हणणं सुद्धा त्याला शास्त्र म्हणते आम्ही जे म्हणायलो हे सुद्धा काय आहे? आम्ही बी भ्रमातच म्हणायलो. वास्तविक पाहता कोणी बद्ध नाही आणि कोणी मुक्त नाही. हे म्हणणं सुद्धा आमचं वास्तविक सत्य नाही. म्हणजे याला म्हणायचं एकदम आत्यंतिक निवृत्ती म्हणते त्याला. ही आत्यंतिक निवृत्ती. भ्रम सुद्धा भ्रमरूप आहे. भ्रम सुद्धा सत्य नाही, बद्धता ही सत्य नाही. म्हणून परमार्थ करणं हेही सत्य नाही आणि मिळणारी मुक्तता ही. मग जर कोणी म्हणत असेल हा बद्ध आहे, हा मुक्त आहे, हा म्हणणाऱ्याला काय म्हणावं? अरे तू म्हणायलाच नाही, हे तुलाच भ्रम आहे. आणि त्या भ्रमाचा स्वीकार करून आम्हाला सांगावं लागतं. हे जे सांगणं आहे कसं आहे, त्याचा स्वीकार करून अध्यारोप स्वीकारावा लागतो. हे आरोप आहे. हे सांगणं काय आहे? आरोप घेऊन सांगावं लागतंय. वास्तविक पाहता हे सांगणं सुद्धा कसं आहे? भ्रमातच आहे. आणि ऐकणंही भ्रमातच आहे, कारण हे सर्व भ्रमच आहे. या भ्रमाविषयी वृत्ती प्रभाकरामध्ये या ग्रंथामध्ये चांगलं विश्लेषण केलेलं आहे. अध्यासाबाबतीत भ्रम म्हणजे अध्यास आहे का? मग त्या भ्रमाला भ्रम म्हणणं सुद्धा भ्रमच आहे. भ्रमाला भ्रम म्हणणं सुद्धा भ्रमच आहे. आणि मुक्ताला मुक्त म्हणणं हाही भ्रमच आहे. आणि मी ब्रह्मरूप आहे हे म्हणणंही. मग सर्व भ्रम नाही का? काय सगळाच भ्रम आहे का? नाही. जीव दशा म्हणजे भ्रम, तो भ्रमच आहे. फक्त सत्य काय आहे? परमात्मा आहे. फक्त तो परमात्मा सत्य आहे. ते सत्य सुद्धा म्हणू देत नाही. त्यालाही सत्य म्हणू देत नाही ते, कारण तो असताना त्याला सत्य म्हणणं हा दुरुक्ती दोष म्हणते. त्याला दुरुक्ती दोष आहे की नाही. जसं सीता आणि अनुसया ह्या अनेक तशा पतिव्रता होऊन गेल्या का नाही? ह्या पतिव्रता होत्या ना, त्याला पतिव्रता सुद्धा म्हणायला लाज वाटते, कारण त्या होत्याच आहे का नाही. मग त्याला तर म्हणायची काही पतिव्रतेला पतिव्रता सुद्धा म्हणू नये, कारण त्या असत्यात. त्या असत्याता. म्हणून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे म्हणणं कसं आहे? पातिव्रत्याचं लक्षण आहे. हे
पातिव्रत्याचं लक्षण आहे. आणि हे लक्षण वधून दाखवित नसते तर, कारण ते असलेलं असतंय, त्याच्यामध्ये दोष काहीच नसतो. पतिव्रतेमध्ये दोष असतो का काही? तसं मुक्ततेमध्ये दोष नसतो, म्हणजे ब्रह्मतामध्ये दोष नसतो. आणि ज्याच्यामध्ये दोषच नसतो त्याला आहे मानण्याची सुद्धा आपली लायकी नसते. एखादा खूप मोठ्या गावामध्ये श्रीमंत मनुष्य असतो, हा, आणि पारमार्थिक असतो, म्हणजे चांगला असतो वर्तणुकीला, आणि सगळ्याशी मिळून मिसळून राहणारा असतो, है का नाही? आणि मग त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं असतंय, आणि मग त्यानं एका दुसऱ्या संघ कुठंतरी त्यानं जमविलं, मुलगी द्यायची ठरविलं. मग ते कळल्या मुलावाल्यानं विचारपूस करायला सुरुवात केली. म्हणजे घेतेत न कानोसा तसा हातूपर हाती, कसा आहे हो तो मुलगा, कसा आहे हो तो मुलगी, इकडचे विचारपूस करते, तिकडचे बी करते, है का नाही? पण हा कसा आहे मनुष्य, मुलीवाला, मुलीचा बाप कसा आहे, श्रीमंत आहे, खूप आहे, है का नाही? आणि जर कोणी विचारपूस केली तिरायताना दुसरीकडच कोणाजवळ, तर तो काय म्हणणार त्याला? अहो काय त्याच्याबद्दल काय सांगावं तुम्हाला, हा? कुठे दोष नाही, तर दोष पाहिजे ना सांगायला. आपल्यासारख्यानं त्याचं ते हे करणं हा दोष आहे, कारण ते कशातच कमी नाही. तर काय कमी म्हणून सांगावं तुम्हाला? काय कमी असलं तर म्हणता येतं बाबा यांच्यामध्ये असे हे कमी आहे, पण त्यांच्यात काहीच कमी नाही. आपण त्याच्याबद्दल सांगणं हे आपलं कमी दोष आहे, आपलाच दोष आहे त्यांच्याबद्दल बोलणं. आता असा शहाणा माणसानं विचार केला तर त्याला बरं म्हणावं, आहे का नाही? पण आता काही दोष नसतानाही दोष म्हणून सांगायचा त्याला, हा बावळटपणा झाला का नाही? मग काही गोष्टी इतक्या चांगल्या आहेत की त्याला चांगलं सुद्धा म्हणता येत नाही. मग चांगलं म्हणता येत नाही म्हणल्यावर त्याचा अर्थ असा घ्यायचा का ते वांगलंय म्हणून? ते चांगलंच इतकं चांगलं की त्याला शब्द कमी पडते, तर म्हणजे शब्दाचा शिरकाव तिथे, है का नाही? जसं ती फळी असती बघा, ती त्या हौदात ते पवायला हे केलेले असते डॅम पावण्यासाठी, आणि त्या फाळीहून त्याला उडी टाकायची असते. मग त्या फाळीपाशी गेल्यावर ती फाळी त्याला फेकून देती. त्या फाळीवर उडी मारली की ती फाळी काय करते, ती जात नाही त्याच्या संग, पण तिनंच त्याला फेकून दिलेला असतो. म्हणजे ते जे फेकून देणारं असतंय का, ते सोबत जातच नाही तिथं. ती फाळी त्याच्या सोबत जाते का, त्याला फेकून देते, मात्र त्याला तिकडं ढकली ती, त्याच्यात ढकली ती. मात्र तशी ही वृत्ती फाळी, ही आपली वृत्ती कशी आहे, ह्या वृत्तीतून आपल्याला झेप घ्यायची. कुठं? निवृत्तीमध्ये. आणि ती झेप घेता असताना डोळे झाकून घ्यायची असती, पूर्ण भावानं घ्यायची असते, अनन्य भावानं घ्यायची असते. म्हणजेच सद्गुरूनं सांगितलेलं ते स्वीकारावंच लागतंय. आपलं स्वरूप सांगितलेलं की बाबा तू ब्रह्मरूप आहेस म्हणून. आणि जर त्याच्यामध्ये तिथं फाळीवर गेल्यावर जर शंका आल्या तर मग फाळीहून वापस येईल का, कसा होईल? ते वापसच येणार. तिथं शंका आल्यावर निशंक होऊन त्या ठिकाणी उडी मारावी लागते. म्हणून
ही जी शंका झाली, ही शंका शेवटची शंका आहे. म्हणजे शेवटची म्हणजे याच्यातली शेवटची नाही, ब्रह्मरूपाताच्या ठिकाणची, प्राप्तीच्या ठिकाणची. कोट्यावधी वेळा जरी सांगितलं, कोट्यावधी वेळा की तू ब्रह्मरूप आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, असं किती बाऱ्या सांगू द्या आणि किती बाऱ्या ऐकू द्या, पण स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय होणे कठीणच आहे. किती वेळेस ऐकू द्या बोध, नाही म्हणले आम्ही विचारसागर तीनदा ऐकिला, रोज पोथीला जात होतो, एक दिवशी बी खाडा करीत नव्हतो. विचारसागर ऐकलाय आम्ही, ज्ञानेश्वरी ऐकली. आता आम्हाला काही ऐकायची गरज पडणार नाही. पण ऐकिलाय, पण प्रपंच मिथ्या झाला का? ऐकिला पण प्रतीती आली का? तसं किती वेळेस आपण शास्त्र ऐकू, पण प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असे श्रवण जरी किती वेळेस केलेले असले तरी अनुभूतीला येणं फार कठीण आहे. अनुभूती आपल्या अनन्यतावर अवलंबून आहे. म्हणून अनन्य भावानं शरण जावं लागतंय. शास्त्र विचार करून करून जरी म्हातारपण आला असलं तरी अनन्यता प्राप्त झाली का? कृत्यता प्राप्त झाली का? काय करायचं शिल्लक राहिलंय का? काय करायचं उरून लागतंय ना, संपावत लागतं सगळं. हा त्याची सरली ना, काय उरून दे उरी, काय उरी राहू दे ना. मग उरी राहिल्यावर कशी अर्जार संपन, आणि ज्यानं उरी ठुरी नाही त्याची संपली हेरझार. आणि जन्माला आलेलं त्याला सार्थक झालं म्हणायचं. जन्माला आल्याचं सार्थक. मग याच्यामध्ये जी काही शास्त्रानं सांगितलेली जी आपल्या हिताची गोष्ट आहे, ती गोष्ट आपण करायची सोडूच नाही. म्हणजे अनुभूती करायची सांगितली असेल शास्त्रानं, अनुभूती करूनच घ्यावी. अनुभूती मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे म्हणजे आहे, हा मी संसारी अजिबात नाही असा ठाम निश्चय व्हायला पाहिजे. आणि घडोघडीला आठवण व्हायला पाहिजे की मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे. हे सांगत नसतेत, निश्चय करता वेळ सांगत असतेत का दुसऱ्याला, हे दम जरसक मी निश्चय करायलो, हे दम जरसक, हा हे करता करू नका मला निश्चय करायचा. अरे निश्चय सारखा असं ठेवावं लागत आहे. जरसक जरी निश्चयापासून आपण वेगळा गेलो की हरवल्यावर वाटावं, पुन्हा दचकून उठावं की अरे आपला निश्चय बंद पडला होता. वृत्तीनं दचकून हे का व्हावं, पूर्ववृत्तीवर यावं तिनं की मी आता विसरले होते. हा थोडा जरी काळ गेला तरी आपण पहिल्या याच्यावर येत जावं. ती खरी साधना आहे, ती श्रेष्ठ सर्वात साधना. त्याला तत्वम पदार्थ शोधन म्हणतात. हा लगेच शोध, आपण असं घसरलोच बरं का, आपण आता त्या निश्चयावर राहायला पाहिजे, आहे का नाही. म्हणजे थोडं इकडं तिकडं गेलं, वृत्ती सारखी राहत नाही हे कबूल आहे ना शास्त्राला बी, पण गेलं तरी यात जावं ना परत. हा गेलं तर परत, आणि परत याच नाही म्हणल्यावर, आहे का नाही. म्हणजे दिलं
उसने पासनं दिलं की गेलंच, पुन्हा द्यायचं नाही. हा? पुन्हा त्यांना देऊ की न देऊ, पण त्याचं द्यायचं नाही. तसं परमार्थ ऐकून जरी काही काल प्रपंचामध्ये वृत्ती गेली तरी पटकन पहिल्या पदावर यायला पाहिजे आपल्या. मग पहिलं पद कोणचं? निवृत्तीचं पहिलं धरायचं का प्रपंचाचं पहिलं? प्रवृत्तीचं पहिलं पद तिकडच. आता कसं व्हालंय तसं व्हालंय का नाही? आपण पहिल्या पदावरच चाललोत ना. पहिलं पद कोणचं? आपलं प्रपंचातली वृत्ती होती, त्या पदावर चाललोत. हा, म्हणजे ही वृत्ती आता इथं आली की पुन्हा पहिल्या पदावर चालली. ते आपण पहिलं पद ते मानलंय ना. हा? त्या पहिल्या पदावर चाललोत आपण, पण पहिलं पद खरं हे आहे आपलं. हा, पहिलं पद निवृत्ती पहिलं पद आहे आणि प्रवृत्तीला आलोत हे दुसरं पद आहे का नाही? मग प्रवृत्तीमध्ये आल्याच्या नंतर आपण निवृत्तीचा अभ्यास करायलोत ना. हा, म्हणजे पहिल्या पदाचा अभ्यास करायलोत ना. मग त्या पहिल्या पदामध्ये राहावं, त्याचा अभ्यास काऊन करायलोत? ह्या दुसऱ्या पदाचा त्याग करायचा आहे म्हणून. मग वृत्ती जर ह्या दुसऱ्या पदामध्ये प्रपंचामध्ये गेली तर मूळच्या पदावर यावं हे म्हणण्याचा भाग आहे. नाहीतर कोणी अर्थ करायचा मूळच्या पदावर, म्हणजे आम्ही संसारिक होतो आधी आणि आता पोतीला यायलो, असा अर्थ होऊ नये ना. आहे का? म्हणजेच कोट्यावधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे असे श्रवण केले, शास्त्र विचार करून प्रपंचाच्या मिथ्यात्व संबंधाने सांगितलेल्या युक्तीचा विचार करून मिथ्यात्व ठरविलं मिथ्यात्व ठरविले. आणि अविद्याचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत अविद्येचा प्रभाव, मायाचा प्रभाव, असा मायाचा प्रभाव आहे की व्यवहारास मिथ्यात्व होऊ देत नाही. व्यवहार मिथ्या, प्रपंच मिथ्या, हा व्यावहारिक जागृतीतला प्रपंच हा मिथ्या वाटूच देत नाही. ती माया मन मिथ्यात्व निश्चय शाशंक होते. हे मन शाशंक होते, याला कसं मिथ्या म्हणायचं? शाशंक होते मन. मन तयार होत नाही, कारण मन त्याच्यातलंय ना. मन त्याच्यातलं असल्यामुळं ते त्याच्याकडूनच निघल ना. हा, आपल्याकडून निघन का मन? मन प्रपंचाकडून निघन का आपल्याकडून? मागे उदाहरण सांगितलं होतं ना, एका पुरुषाला 2 जावाई होते. एक चोर जावाई होता आणि एक शाहू होता, पण ते सासरा म्हणणारा बी चोरच होता. हा, आणि जर त्याच्या दोघांचे भांडणं लागले साडूचे, हे सासरा म्हणणारा कोणाकडून निघन? चोराकडूनच निघन, कारण हा चोर आहे ना. तसं मन हे, हा, मन ते प्रपंचाकडून निघत आहे. म्हणून मनाला मारावंच लागत आहे. हे मदत करायलेलं आहे ना, हे कोण आहे? हेच करायले मदत. म्हणून याला उडवून टाकायचं ह्या मनाला. मग मनाला मारलं हे मग ते काय करीत नाही, कारण लाव देणार कोण आहे? मदत. हेच घासतील, हेच टाकायले ना मदत, कारण ते मायाच आहे. मन हे कोणाचं आहे? मायाचं मन आहे ते. म्हणून माया जाळ मन आहे हे. तथापि जी गोष्ट शास्त्र प्रमाण, विचार, युक्ती आणि विद्वत अनुभवाने युक्तीनं, शास्त्राच्या युक्तीनं आणि विद्वानांनी सांगितलेलं, संतांनी सांगितलेलं, त्यांच्या अनुभवानं सांगितलंय ना. मग यांनी निश्चित झालेली आहे ना जगत मिथ्या आहे म्हणून. यांना सांगितलंय ना, त्यानं ठराव करून पास करून ठेवलेला आहे ना. जगत कसं आहे? प्रपंच मिथ्या आहे म्हणून सांगितलंय ना त्यानं.
आणि पुन्हा त्याच्यावर विचार काय करायची गरज आहे तेवढी? आहे का नाही, आहे का नाही, गरज आहे का काही? निश्चय झालाय ना, करून ठेवलाय ना, त्याच्यावर आपलं काय आहे, संतांवर विश्वास आहे का नाही? आणि मग ते ना सांगितलंय, मग त्याच्यात काही शंका घ्यावी का? जगत कसत मिथ्या असन, आम्हाला तर सत्यत्वाची प्रतीती आली, पण ते ना आधीच सांगून ठेवलंय ना हायच म्हणून. आपल्याला फक्त तसा अनुभव घ्यायचा आहे का नाही? त्याची शंका घ्यायची काय गरज आहे? मग असा असताना संसारिक जीव इथंच तर चुकायला आहे ना. मग म्हणजे सांगितलेलं सांगून सुद्धा ते ऐका नाही ना. सांगितल्यानं, सांगणारानं सांगितलंय आणि निश्चय करून ठेवलेलं सांगितलंय ना. वेदाचा जो निश्चय आहे, शास्त्राचा जो निश्चय आहे, तेच संतांना आपल्याला सांगितलंय का नाही? तोच निश्चय. मग निश्चय अगोदर करून ठेवलेला आहे, आता करायची म्हणजे ते करायची आपल्याला गरज आहे का? फक्त तसा आपल्याला अनन्य भाव ठेवायची गरज आहे का नाही? त्यांच्यावर श्रद्धा ठेवून. तरी पण त्या गोष्टीविषयी मन शासंक होतेच. सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी पण मन शासंक असतेच. हे दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. त्यावेळेस सुद्धा म्हणाले होते, कोणाला? चौथ्या तरंगामध्ये सुद्धा, मला हे संसार झालाच नाही असं पटत नाही. हा कोणाच्या ठिकाणी आहे ते मला सांगा, मग ज्याच्या ठिकाणी असन त्याच्या ठिकाणी मी मानीन. अरे तो झालाच नाही तर कोणाच्या ठिकाणी सांगा. आणि जर हे पटत नसेल तर दैव दुर्विलासाचे लक्षण त्यावेळेस सुद्धा म्हणले होते, तत्वदृष्टीला सांगताना सुद्धा. तसंच यालाही सुद्धा म्हणले, इतकं सांगूनही जर तुला निश्चय होत नसेल तर मग हे दैव दुर्विलासाचे लक्षण. म्हणजे तुझ्या दैवातच नाही दुर्विलास, तू दैव तुला दूर चाललंय, सोडून चाललंय. दैवानं सोडावं का बरं? दैवाला आपण सोडले का नाही बरं? हा, दैवाला सोडलंय म्हणूनच आपण प्रपंचामध्ये पडलो आहे का नाही? संसारात हे कशामुळे आलोत? दैवाला आपण सोडले का दैवानं आपल्याला सोडले? हा, आणि मग ते दैव जवळ करावं आपलं, त्या दैवानं आपल्याला जवळ करावं का आपण दैवाला जवळ करावं? आहे का नाही? मग दैव दूर व्हालय, हा, दैव दूर चाललंय. कशामुळे चाललंय? तो निश्चय करीनात म्हणून. दैव दुर्विलासाचे लक्षण कधी? जर आपली वृत्ती संसारिकच राहत असेल तर दैव दुर्विलासाचं लक्षण आहे का नाही? आणि दैव जवळ येण्याचं लक्षण काय आहे? संसार मिथ्या वाटणं, याला म्हणायचं हा ते खरं दैव. दैव संसार मिथ्या वाटणं म्हणजे खरं दैव आहे त्याचं. ते दैव जवळ आलं, त्याचं देव जवळ आला, त्याच्या देव झाला तो. दैव दूर जाणे म्हणजे देव दूर जाणे. दैव दैव म्हणजे काय? देव आहे का नाही? स्वरूप, स्वरूपापासून दूर जाणे देवापासून. कारण स्वरूप देव, त्याला देव म्हणतात ना. खरा देव कोण आहे? जीव. खरे देव आहेत ना. तो का म्हणे खरे तुम्ही, देवाची बरे, देवाची बरे. तो का म्हणे खरे देव तुम्ही. अहो देव देव जे म्हणायलात ना, जे चांगला देव आहे, देव आहे, बरा देव, ते तुम्हीच आहेत. दुसरीकडे कुठे मानू नका. आणि दुसरीकडे कसा देव असेल? आणि दुसरीकडे मानल्यावर दैव दुर्विलास झाला का नाही? म्हणून दैवाला दूर करून कसं जमल?
दैव आत्मसात व्हायला पाहिजे, दैव रूप व्हायला पाहिजे. मग जो मुक्त असतो का, ते दैव रूपच असतं, है का नाही? त्याला ते दैवापासून दूर होतच नाही, ते दैवाला सोडितच नाही, कारण त्याला सुटताच येत नाही. ते एक रूप झाल्यामुळं, जसं गुळाला त्या गोडीला सोडून राहताच येत नाही. गुळाला गोडीला सोडून राहता येते का? सुगंधाला फुलाला सोडून राहता येते का? तसं दैवाला सोडून मुक्त, ते दैवाचंच घर असतंय. मुक्त म्हणजे तेच दैवाचं घर आहे, आणि त्याच घरात तो नांदतो. मग दैव दुर्विलासाचे लक्षण संसार मिथ्या न वाटणे, न वाटणे संसार मिथ्या, दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. मग तशाच प्रकारची या शिष्याची स्थिती असल्यामुळे या शिष्याची दैव दुर्विलासाचे त्याच्या ठिकाणी लक्षण दिसायला येतं. म्हणजे सांगून सुद्धा तो पटवून घ्यायनाय, म्हणजे दैव दुर्विलासाचे लक्षण आहे. मग त्या अशी स्थिती असल्यामुळे त्याने वरील शंका केलेली आहे. हे ग्रंथकारांचं मनोगत होतं की ही शंका अशा होणं म्हणजे दैव दुर्विलासाचे लक्षण येतं. अशा शंकेला कोणी बळी पडू नये म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत सांगितलंय. आता नंतर याला जी झालती ना शंका, आता ही या शंकेचं समाधान गुरुजी सांगणार आहे. पण आता वेळ झाला, तर उद्याच्या वेळामध्ये श्री गुरुनं सांगितलेली त्याच्या शंकेचं समाधान उद्याच्या वेळात पाहू. कुंडली कवरदे हरी.